तर हे मासूम चेहरा दिसतोय का? तर ह्या चेहऱ्याने माझ्या म्हणजे नाही का एकदम असं एक्सायटेड होऊन मला सांगितलं की तू जसे फोटोज काढले तसेच फोटो मी काढणार आहे, एकदम खतरनाकवाले फोटो काढणार आहे आणि तू बघतच राहशील. तर मी पहिल्यांदा बोलली की लय भारी फोटो काढणार आहे. तर मग म्हणलं दिला फोन, हसून घे तू. तर मी काढलेले हिचे फोटो तुम्हाला दाखवतो. आणि माझे हिने काढलेले फोटो दाखवतो. मला जसेच तसे फोटो घेणार होते, तिला दाखवले होते मी फोटो कसे घेतले आणि हिने असे फोटो घेतले. माझा इंटरेस्ट गेला फोटो काढायचा. किती चांगले फोटो काढले तरी ह्यांना खराबच वाटतात मी काढलेले. तर काय त्यांना काय बोलायचं ते तुम्ही बोला, मला काय फायदा नाही, जाऊ दे. आणि मला म्हणती तुला फोटोज काढता येत नाही म्हणजे नाही. मग मला फोटोज नाही काढता येत. नाही तर नाही. मी शिकवले फोटो कसे काढायचे. एक्सेप्ट. मी मगाशी काय विचार केला माहितीये का, तुम्ही प्रत्येक वेळेस बोलता की मला घालवलं फोटो मधून. मग मी विचार केला तुम्हाला ठेवूयात फोटो मध्ये, एक वेळेस सीन गेला तरी चालेल. अवघड आहे बाबा. एक जोक झाला, त्या जोक वरती लय हसती बघा, डोळ्यात पाणी उचल. पहिल्यांदा मी अशा हसताना बघतो राजेश्री एवढी नाक बीक लाल झाले पाहिजे, कुलल बिल्ल सरकले, डोळ्यात पाणी उचल हसायला लागली. ना कुठली सिरियस गोष्ट सांगायला नको. एवढं भारी एवढं ह्याच्या आधी लय हसली ती. नाही पण डोळ्यात पाणी आलं हसून. ती व्हिडिओ मला बघायची, परत एकदा बघायची, दाखवा. आणि नवऱ्याला पण. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय नवरा बायको. स्टार बाजारमध्ये आलोय आम्ही आता. काय खरेदी करायची काय माहिती. काहीच नाही करायची. कशाला आलोय आपण इथं? कशाला आलोय? कशासाठी आलोय? होय का? बघूयात कुठे जाऊ. 90 रुपयाचे 2 किलो. 90 रुपयाचे 2 किलो. चला. किती क्यूट आहे. काय घ्यायचं किड्सचं? किड्सचं नाही घ्यायचं, बंद करा तो व्हिडिओ, मला बोलायचं तुमचं. छान आहे ना, छान आहे ना. कमेंट करून सांगा छान आहे ना. जशी कन्फ्यूज आहे काय घ्यायचं, खतरनाक कन्फ्यूज झालेली आहे. सगळीकडे बोंबलत फिरतीये. काय पसंत येते का नाही? येस. राजेशने खूप मोठं बिल फाडलेलं आहे माझ्या नावावर आज. है ना. हे आता बाहेर कामाला जायचं म्हणल्यावर आता राजेशी कामाला जाणार म्हणून आम्ही शॉपिंग केलेली खतरनाकवाली मस्तपैकी. कामाला तर अजून गेलेली नाही आहे, पण बाहेर जाण्यासाठी तिने घेतल्यात काही कुर्ती ती. असं इच्छाच नाही मी कामाला जावं. नाही, तुझ्यामध्ये टॅलेंट वेगळे, तू कामासाठी बनलेली नाहीये. तिला मी लय वेळ दिवस पण जाऊ दे कामाला. आता कामाला गेल्यावर पण कळलं पाहिजे तिला की काय तिच्यामध्ये क्वालिटीज आहे. चला पाणीपुरी खायची आम्हाला लय आवडती पाणीपुरी. लय म्हणजे लय म्हणजे बघा हिला लेडीज आहे त्यांना पाणीपुरी घेऊन दिली. म्हणजे पैसे मागत होते आम्हाला, तर त्यांना पाणीपुरी खायला दिली राजेश. लय मोठं मन आहे, लय मोठं मन. आता स्वतःच्या पाणीपुरीची वाट बघते.